बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत चंद्रदास तुपकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ तरुण युवकांनी पुढाकार घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे। जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव, गोळेगाव, हुरसाड, मानेगाव, हिंगणा, मानकर, जुने, हिंगणा नवे, गोलखेड, दादुलगाव नवे, दादुलगाव जुने, तिवडी, आडोळ बुद्रुक, मांडवा, निमकराड, पळशी वैद्य, पळशी घाट, करणवाडी, पिंपळगाव काळे, पळशी सुपो या गावामध्ये जाऊन रविकांत तुपकर यांच्या निष्ठावंत तरुण युवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दौरा केलाय व शेतकरी, शेतमजूर तरुणांच्या भेटीगाठीसाठी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। जळगाव मतदारसंघातील रविकांत तुपकर यांच्यावर निष्ठा ठेवणारे अनेक पदाधिकारी मागील आठवड्यापासून तनमन धनाने तुपकरांच्या निवडणूक प्रचाराच्या कामाला लागले आहेत। प्रत्येक पदाधिकाऱ्याने मतदारसंघातील सर्कल विभागातून त्या सर्कलमध्ये निदान 4 वेळा तरी प्रत्येक मतदाराच्या घरात पोहोचण्याचा निर्धार केला असून त्यांचा हा निर्धार पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहे। बरेच उमेदवार व त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे फक्त रोड शो मध्ये व्यस्त असताना रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते प्रत्येक घरात पोहोचून आपल्या पाना या चिन्हास मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत। यावरूनच तुपकर यांचे निवडणूक प्रचाराचे गमक नेमके काय हे अजूनही मतदारसंघातील राजकीय व्यक्तींना कळलेले दिसत नाही। त्यामुळेच रविकांत तुपकर सारख्या सर्वसामान्य अपक्ष उमेदवारामुळे जिल्ह्यातील राजकारणाचे समीकरण बदलण्याचे संकेत आतापासूनच दिसू लागले आहेत। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाडे, जळगाव। हे नावाच्या व्यापाऱ्याने जे शेतकऱ्यांना फसवलंय आणि त्यांनी पोबारा केलेला आहे, त्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या दिवसापासून मी रस्त्यावर आहे। मी शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, मी SP ना भेटलो, गुन्हा दाखल करून घेतला। जेव्हा कुणी मदत करत नव्हतं त्यावेळी शेतकऱ्यांबरोबर मी सुरुवातीपासून आहे आणि त्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे ही मागणी सुरुवातीपासूनची माझी आहे आणि मी कायम पहिल्या दिवसापासून यांच्या बरोबर आहे। त्यांनी जो माझ्यावर आरोप केला की संबंधित व्यापाऱ्याचं वकीलपत्र माझ्या पत्नीने घेतलं। माझी पत्नी, माझे सासरे ॲडव्होकेट अशोक सावजी हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये 50 वर्षापासून प्रॅक्टिस करतात। माझे सासरेबुवा हे फार मोठे विधिज्ञ आहेत, त्यांच्या हाताखाली 10-15 वकील लोक काम करतात। माझी मिसेसही त्यांच्या हाताखाली काम करते। संबंधित व्यापाऱ्याचे सासरे सुद्धा सावजी साहेबांच्या हाताखाली कारकून म्हणून होते, त्यामुळे त्या संबंधापोटी ते सावजी वकील साहेबांकडे म्हणजे माझ्या सासरेबुवाकडे गेले आणि सावजी साहेबांना असं वाटलं की व्यापाऱ्याची केस आहे। पण जेव्हा मला कळलं दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्यांचे पैसे, तेव्हा मी सावजी साहेबांना सांगितलं की तुम्ही त्या व्यापाऱ्याची केस घेऊ नका। त्यांनी म्हणजे सेम डे ती केस त्यांना सांगितलं की मी तुम्हाला मदत करू शकत नाही। त्यामुळे त्या प्रकरणाचा आणि माझ्या मिसेसचा अर्थार्थी संबंध नाही। संबंधित व्यापाऱ्याचे जे वकील आहेत पुढच्या व्यापाऱ्याचे ते ॲडव्होकेट VN इंगळे आहेत। हे दिशाभूल करण्याचं काम शिंदे गटाची मंडळी त्या ठिकाणी करतायत। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक लढणार आहोत अशी घोषणा केल्यामुळे विद्यमान खासदार साहेबांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना जळी काष्टी पाशाने सध्या रविकांत तुपकर दिसतो आहे। म्हणून माझ्या या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खासदार साहेब आणि त्यांचा सगळा शिंदे गट त्या ठिकाणी करतोय। मला त्यांना एक विचारायचं आहे